वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल आपल्या चॅनलच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या वतीनं आंबेडकर साहेबांचं आभार व्यक्त करतो। आणि माढा मतदारसंघातले प्रामुख्यानं मुद्दे तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्याच्या जो माल आहे त्याला भाव व्यवस्थित मिळत नाही, शेतकऱ्याच्या वजन काट्याचा प्रश्न या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आहे, पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे, महिलांच्या हाताला काम या ठिकाणी नाही, तरुण मुलं लग्नाचं वय झालेलं असताना देखील मुलगी मिळत नाही, ज्या वयात लग्न करायचं आहे त्या वयात तरुणांची लग्न होई नाहीत, 30 वर्षे उलटून गेलं, 35 वर्षे उलटून गेलं, 40 वर्ष होत आले देखील तरुणांची लग्न होत नाहीत। हा देखील प्रामुख्यानं माढा लोकसभा मतदारसंघातला नसून तर संबंध महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे। या प्रश्नावर खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी काम करणार आहे। या ठिकाणी या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पावणे 20 लाख जवळजवळ मतदार आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं एससी समाज 2 विधानसभा मतदारसंघ एससीचे आहेत, 1 विधानसभा मतदारसंघ माळशिरस, दुसरा विधानसभा मतदारसंघ फलटण। जवळजवळ 17 ते 18% लोकसंख्या एससीची आहे, म्हणजे जवळजवळ 3.5 लाख मतदार हा एससी समाजातून येतो। माळी समाजाचा 2.5 लाख मतदार आहे, मायक्रो ओबीसी 2.5 लाख आहे, मुस्लिम समाज 1.5 लाख आहे आणि धनगर समाज जवळजवळ 4.5 लाख धनगर समाजाचं या ठिकाणी मतदान आहे। ओपनचं मतदान 5 लाखाच्या पुढं आहे। अशा प्रकारे जवळजवळ 80% ते 75% हा ओबीसी एससी भटके विमुक्त हा मतदार खऱ्या अर्थानं या ठिकाणी आहे। त्या ओबीसी मतदार या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जागा झालेला आहे। ओबीसीचं आरक्षण या ठिकाणी धोक्यामध्ये आल्यानंतर ओबीसीच्या आरक्षणासाठी माढामध्ये ओबीसी परिषद घेऊन त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेला माढा लोकसभा मतदारसंघातला